नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जवळपास भरपूर भागामध्ये पाऊस झाला आणि त्या पावसामुळे बरेच शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये कापसाची पातीगळ झाली आहे। आपल्या शेतामध्ये सुद्धा पातीगळ झाली आहे, पण कमी प्रमाणात आहे। तर त्या जे पातीगळ झाली त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा नवीन पाते लावता येईल का? तर हो, निश्चित नवीन पाते लागतं। त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे ते सुद्धा आपण जाणून घेऊया। त्यासाठी फवारणी घेणं गरजेचं आहे का? जे की फुलपात्या लागते असे जे की औषध मिळते ते जर फवारणी केल्यावर पात्या लागते का? तर ते सुद्धा आपण जाणून घेऊया। तर बघा, थोड्या प्रमाणात आपल्या पात्या गळलेल्या आहे, ठीक आहे। तर मित्रांनो बघा, आता जे काही पाऊस आहे तर त्या पावसामुळे जे पातीगळ झाली ते होणार होतं, कारण की वापसाचा पिरियड आहे। पाऊस आणि वातावरणात बदल एकदम वाप चालल्या कारणानं पातीगळ झाली। आणि महत्त्वाचं, ज्यांच्या कपाशीला खत लेट झालं, अन्नद्रव्यच भेटलं नाही, त्यांच्या जास्त प्रमाणात पातीगळ झाली आहे। तर हे मुद्दे आपल्याला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। खत जर लेट झालं आणि कपाशीला जर जे काही पात्या त्या पात्याला ताकद पूर्ण झाली नाही, म्हणजे खत जर भेटलं नाही, त्या ठिकाणी सुद्धा बोंड तयार होत राहते आणि बोंडाला अन्नद्रव्य पुरवल की नवीन पात्याला अन्नद्रव्य पुरवत, अशी परिस्थिती त्यामुळे सुद्धा पातीगळ होते। हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्याला अनुभव घेणं खूप महत्त्वाचं आहे, शिकणं महत्त्वाचं आहे, ठीक आहे। तर आता दुसरा प्रश्न म्हणजे पात्या लागण्यासाठी जर आपण दुसरं कुठलं फवारणी औषध केलं तर पात्या लागतील काय? तर लागतील, परंतु त्यासाठी जमिनीमध्ये जे काही पीक आहे त्या पिकाला खत देणं महत्त्वाचं आहे। झाडामध्ये जर ताकद असेल तर पात्या लागण्याचे चान्सेस जास्त वाढेल, ठीक आहे। परंतु हे लिक्विड न मारता जर आपण कुठलंही फवारणी न करता फुलपात्याची त्याला जर आधी खत दिलं तर ते चांगलं राहील। आणि जर नंतर फवारणी केली पात्या वाढण्यासाठी तर त्याचा रिझल्ट एकदम चांगला मिळेल, कारण की झाडामध्ये ताकद राहील, म्हणजे अन्नद्रव्य भेटत जाईल जमिनीतून। आणि जे की फवारणी करू ते फवारणीचं काम असं आहे की पात्या निघण्यासाठी मदत करते, म्हणजे झाडामध्ये ट्रेस निर्माण करते आणि पात्या निघायला मदत होते। बाकी त्या फवारणीचा कुठलाही फायदा नाही की नुसतं पात्याच लागते, ठीक आहे। फवारणी केल्यानं जर पात्या लागल्या आणि आपण खतच जर दिलं नाही तर त्या पात्यासुद्धा लागण्याचा प्रयत्न पण गळूनसुद्धा जाणार, त्याचं बोंडात रूपांतर होणार नाही। कारण की पूर्णतः फवारणीवरच पात्या लागत नाही, तर त्याला खतसुद्धा महत्त्वाचं आहे। म्हणून खत जर दिलं तुम्ही तर फवारणी जर केली तर चांगला रिझल्ट मिळेल, अन्यथा त्याचा जो रिझल्ट आहे तो कमी प्रमाणात मिळेल, ठीक आहे। म्हणून आधी खत द्या, नंतरच फवारणी करा ते फुलपात्या लागण्याची, ठीक आहे। आणि ज्यांचा प्लॉट जसं की दाटण झाली, त्यांच्या कपाशीचा खालचा माल पूर्ण गळला आहे, ठीक आहे, म्हणजे पातीगळ झाली। आता अशा ठिकाणी पात्या लागणार नाही खाली, तर खत नियोजन जर दिलं तर वरतं शेंड्यावरती परत 4-5 फुटवे जर निघाले तर शेंड्यावरती चांगला माल कवर होऊ शकतो, म्हणजे फुटव्याला पाते लागेल आणि साईडलासुद्धा वाढत जाईल, ठीक आहे। तशा पद्धतीने शेंड्यावरती पात्या लागल्या। आणि ज्यांचं कपाशीचं अंतर मोठं आहे त्या ठिकाणी जिथं खालची पातीगळ झाली त्या ठिकाणी पुन्हा नव्यानं पाती लागणार। जसं की हवा खेळती राहिली पाहिजे, सूर्यप्रकाश भेटला पाहिजे, म्हणजे जसं की झाडाला सूर्यप्रकाश भेटला तर त्याचं सर्वांगीण विकास होऊ शकते। झाडाला खूप महत्त्वाचा सूर्यप्रकाश आहे, तर तसंच पात्या लागण्यासाठी सुद्धा सूर्यप्रकाश महत्त्वाचा आहे। म्हणून ज्यांच्या कपाशीचं अंतर जास्त आहे तर आणि खालच्या जर पातीगळ झाली असेल तर सूर्यप्रकाश जात असेल, हवा खेळती राहत असेल तर त्या ठिकाणी निश्चित पात्या लागेल। आणि ज्यांचं अंतर दाटलं आहे तर खाली पात्या न लागता वरती पात्या लागण्याचं प्रमाण जास्त वाढणार, म्हणजे जो काही आपला फूटभराचा भाग आहे त्या ठिकाणी पात्या जास्तीत जास्त लागण्याचा प्रयत्न होईल, म्हणजे पात्या लागेल। तर अशा पद्धतीनं ते नियोजन आहे। तर हे सुद्धा आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे, अंतरावर सुद्धा खूप काही आहे। तर अशा पद्धतीनं आपल्याला आता खत नियोजन देणं खूप महत्त्वाचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला जे काही फवारणी करतो ते फवारणी घेणं महत्त्वाचं आहे। आणि त्यानंतर फवारणी भिजती झाली पाहिजे, जसं की नुसतं वरून न मारतात झाड भिजलं पाहिजे, अशा पद्धतीने झाली पाहिजे, तेव्हाच रिझल्ट चांगल्या पद्धतीने येऊ शकते, अन्यथा रिझल्टसुद्धा कमी मिळू शकते। झाड जेवढं ओलं होईल तेवढं जे काही पानं आहे ते पानातून शोषण केल्या जाईल, तेव्हाच झाडाला लागू होईल। आणि जमिनीमध्ये ओल आहे तर चांगला रिझल्ट येऊ शकतो, आणि ओल असणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे। तर पाऊस झाला आहे तर ओल आहे तर ती फवारणी आणि खत नियोजन हे सर्व गोष्टी झाल्या पाहिजे, तेव्हाच चांगलं प्लॉट डेव्हलप होऊ शकते आणि पात्या तसंच बोंडाचं रूपांतरसुद्धा चांगलं होऊ शकते।